कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तापमान आहे हे आपण आज काय विशेष मध्ये पाहणार आहोत। दुसरी बातमी आहे लाडक्या बहिणींबाबतची। जर तुम्ही अपात्र ठरला असाल लाडकी बहीण योजनेसाठी तर त्याच्यावर आता तुमची कारवाई होऊ शकते। या संदर्भातली विस्तृत बातमी सुद्धा आपण पाहणार आहोत। तर तिसरी बातमी आहे सोशल मीडियाच्या वापरासंदर्भातली। जर तुमची मुलं सोशल मीडियावर अधिकाधिक वेळ घालवत असतील तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे। आज काय विशेष मध्ये आपण या तिन्ही बातम्यांसंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात। तर बातमी आहे थंडी संदर्भातली। गेल्या 2 आठवड्यांपासून राज्यामध्ये थंडी गायब झाली होती, मात्र आता पुन्हा एकदा थंडीचा कडाका बसणार आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमानामध्ये घट झाली आहे। धुळ्यामध्ये 7 अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे, तर राज्यामध्ये अनेक भागांमध्ये पारा 10 अंशांपर्यंत खाली घसरलाय। पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे। कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये कमाल तापमानाची नोंद 2 ते 3 अंशांनी यामध्ये घट होण्याची शक्यता आहे। तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय धुळ्यामध्ये 7 अंश सेल्सिअस तर नंदुरबारमध्ये 9 अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे। निफाड, परभणी, गोंदियामध्ये तापमान 10 अंशांनी खाली उतरले। जळगावमध्ये 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर संभाजीनगरमध्ये 11 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। कोल्हापूरमध्ये 14 अंश सेल्सिअस तर सांगलीत 15 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। धुळ्यामध्ये 7 अंश आणि नंदुरबारमध्ये 9 अंश सेल्सिअस तापमान। तर राज्यामध्ये पुन्हा थंडी परतल्याचं आपण पाहतोय। यासह राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात टॉप 50च्या माध्यमातून। सातपुड्यातील डोंगर रांगेमध्ये आता पुन्हा एकदा तापमानात घट होताना दिसते। सातपुड्यामध्ये तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअस वरून 9 अंश सेल्सिअसच्या खाली घसरलाय। वाढत्या थंडीमुळे पुन्हा सातपुड्यामध्ये शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहेत। जळगावमध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये पारा 3 अंशांनी घसरलाय। काल 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। पुढच्या आठवड्यामध्ये तापमानामध्ये आणखीन घट होण्याची शक्यता आहे। शहरामध्ये किमान तापमान 8 ते 11 डिग्री सेल्सिअस असेल असं हवामान खात्याने वर्तवलेलं आहे। देशभरामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे, तर उत्तर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। राजधानी नवी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये थंडीमुळे धुक्याची चादर पसरली आहे। याचा दिल्लीमध्ये येणाऱ्या आणि दिल्लीतून निघणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। तब्बल 24 रेल्वे गाड्या उशिराने धावत असून विमान वाहतुकीवरही धुक्याचा परिणाम होतोय। दरम्यान दिल्लीला आता थंडीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। भोपाळ वायू दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या युनियन कार्बाइड विरोधात पुन्हा आंदोलन करण्यात आलेलं आहे। या दोघांनी यावेळेस अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केलेली आहे। 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर अकाउंट उघडण्यासाठी आता पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे। केंद्र सरकारने तसा मोठा निर्णय घेतलाय। केंद्र सरकार तसा कायदाही करण्याच्या तयारीत आहे। केंद्र सरकारने त्यासाठी सूचना आणि हरकती मागवल्या असून 18 फेब्रुवारीपर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आली आहे। मालवणी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत पोलीस अधिकारी रावसाहेब शिंदे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं। रावसाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर अहमदनगर संगमनेर इथं अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मालवणी पोलिसांनी दिली आहे। पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दुचाकी विक्री करताना ग्राहकांना 2 हेल्मेट देण्याची सक्ती शोरूम मालकांना केलेली आहे। अपघातामध्ये जीवितहानी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। त्यांनी यासंबंधी पत्रक देखील प्रसिद्ध केलंय।
राज्यामध्ये महावितरण कंपनीने आता स्मार्ट विद्युत मीटर बसवण्यास सुरुवात केली आहे। याची सुरुवात वाशिममध्ये करण्यात आली। स्मार्ट मीटरने वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक युनिटचा हिशोब मोबाईलवर मेसेजद्वारे मिळणार आहे। समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूरचा प्रवास फक्त 8 तासात पार करता येणार आहे। 76 किलोमीटरचं काम अंतिम टप्प्यात झालं असून या टप्प्याचं उद्घाटन फेब्रुवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे। हा महामार्ग महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी एक निर्णायक पाऊल ठरणार आहे। मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथे फलाट विस्तारीकरणाचं काम सुरू करण्यात आलंय। त्यामुळे कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेसला मोठा फटका बसलाय। या गाड्या 31 जानेवारीपर्यंत सीएसएमटी ऐवजी ठाणे आणि दादरपर्यंत चालवण्यात येणार आहे। येत्या 4 महिन्यांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होईल आणि त्यातच आता पुण्यावरून मुंबई गाठण्यासाठी लागणाऱ्या वेळामध्ये किमान अर्ध्या तासाचा फरक पडणार आहे। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचं काम जवळपास 90% पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मध्य रेल्वेकडून रविवारी कामशेत ते तळेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 3:35 हा ब्लॉक असेल आणि या कालावधीमध्ये 6 एक्सप्रेस गाड्या उशिराने धावतील तसेच 5 लोकल रद्द करण्यात आलेले आहेत। दोन वर्षांच्या संघर्षानंतर नागपूर मडगाव एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी रेल्वे स्थानकामध्ये थांबा देण्यात आलेला आहे। कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून या एक्सप्रेसला सावंतवाडीमध्ये थांबा देण्याची मागणी करण्यात आली। त्यानंतर आता नागपूर मडगाव एक्सप्रेस सावंतवाडी स्थानकात थांबताच तिचं जंगी स्वागत करण्यात आलंय। अकोला शहरातल्या न्यू तापडिया नगराला जोडणाऱ्या बिर्ला रेल्वे गेट आजपासून पुढील 8 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे। अकोला शहरामध्ये येण्यासाठी हा एकच जवळचा मार्ग असल्यामुळे नागरिकांचे हाल होणार आहेत। आता त्यांना 6 किलोमीटरचा फेरा पार करत अकोला शहरामध्ये यावं लागणार आहे। यानंतर आता क्रीडा क्षेत्रातनं अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने मोठी घोषणा केलेली आहे। रोहित शर्मा रिटायर होणार नाहीये। भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीमध्ये 5वी टेस्ट सुरू आहे आणि या मॅचमध्ये कॅप्टन रोहित शर्मा मात्र बाहेर आहे। रोहित शर्माला काढलं गेलं की तो बाहेर बसला असा प्रश्न विचारला जात होता। त्यामुळे रोहित शर्मा रिटायरमेंट घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। याचं आता उत्तर रोहित शर्मानेच दिलेलं आहे। सध्या बॅटमधून रन्स निघत नाही, कामगिरी खराब असल्याने आणि जो खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहे त्याला संधी मिळावी म्हणून बाहेर बसण्याचा निर्णय घेतल्याचं रोहित शर्माने स्वतःच स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता रिटायरमेंटच्या अफवांना रोहित शर्माने पूर्णविराम दिलेला आहे। तर बॅट चालत नसल्याने 5व्या कसोटीतून माघार घेण्याचा निर्णय रोहित शर्माने घेतलाय। जो खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहे त्याला संधी मिळण्यासाठी बाहेर बसलो असल्याचं स्पष्टीकरण रोहित शर्माने दिलंय। मी 2 मुलांचा बाप आहे, कधी काय करायचं ते मला माहिती आहे असंही रोहित शर्मा म्हणतोय। तर मी खूप मेहनत करीन, मात्र हा निर्णय निवृत्तीचा नाहीये असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय। लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेले लोक माझी निवृत्ती ठरवणार नाहीत असं थेट त्याने म्हटलेलं आहे। त्यामुळे आता रोहित शर्मा रिटायरमेंट घेणार या सर्व अफवांना पूर्णविराम मिळालाय। तर रोहित शर्मा रिटायर होणार नाही ही मोठी आनंदाची बातमी रोहित शर्मांच्या चाहत्यांना आता मिळालेली आहे। यानंतर राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून। यवतमाळ परिवहन एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयामध्ये राज्य शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्या मुलाखती पार पडल्या। यावेळेस एसटी चालक वाहक पदासाठी 530 उमेदवार पात्र झाले। या आदिवासी उमेदवारांचं पुढील प्रशिक्षण पांढरकवाडीमध्ये होणार आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी सीसीटीव्हीसह व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करण्यात येणार आहे। परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे।
त्यासोबतच सहाय्यक परीक्षकांच्या मोबाईलवरून प्रत्येक केंद्रावरील पेपर संपेपर्यंत हालचाली टिपण्यात येणार आहेत. पालघरच्या चिंचणी समुद्रकिनारी टग ऑफ वॉर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. देशभरातून तब्बल 80 संघ याच्यामध्ये सहभागी झाले होते. ही आगळीवेगळी स्पर्धा पाहण्यासाठी चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर चाहत्यांनी देखील मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तलावामध्ये अगदी मधोमध असणाऱ्या मंदिराच्या विद्युत रोषणाईचं तलावामध्ये प्रतिबिंब उमटताना दिसून येते. ही रोषणाई सिद्धेश्वर भक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. कोपरगाव तालुक्यातील चासनळी या छोट्याशा गावामध्ये 20 एकर जागेमध्ये भव्य श्रीराम सृष्टीची उभारणी होते. ग्रामस्थांनी एकत्र येत ही संकल्पना राबवली. शासनाने या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 2.5 कोटी रुपये मंजूर केलेत. बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचा फतेह चित्रपट येत्या 10 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. सोनू सूदचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट असल्यामुळे या चित्रपटाची मोठी चर्चा आहे. सोनूला दिग्दर्शनाच्या क्षेत्रामध्ये यश मिळणार का याची मोठी उत्सुकता आता त्याच्या चाहत्यांना लागली आहे. नववर्षाच्या स्वागताला आलेल्या भाविकांनी साईबाबांना भरभरून दान केलेले. 25 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीमध्ये तब्बल 16,61,80,000 रुपयांचं दान करण्यात आलंय. बारामतीच्या पुरंदर तालुक्यातही महर्षी वाल्मिक कृषी मंदिरामध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुलेंच्या रांगोळीतून रेखाटलेल्या चित्राभोवती मेणबत्त्या प्रज्वलित करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये लाडू प्रसाद खरेदीला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. मागील वर्षभरामध्ये तब्बल 6 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं असून भाविकांकडून ड्रायफ्रूट युक्त लाडू प्रसादाला मोठी मागणी आहे. मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यामध्ये जेसीबी मशीनच्या धडकेमध्ये एका नागाचा मृत्यू झाला. जमीन सपाटीकरणाचं काम सुरू असताना एका बिळात असलेल्या नाग आणि नागिणीला दुखापत झाली. यामध्ये नागाचा मृत्यू झाला तर नागिण जखमी झाली. त्यानंतर नागिण नागाजवळ अनेक तास फणा काढून बसली होती. या बातम्यांनंतर आता बातमी आहे लाडक्या बहिणींसंदर्भात अत्यंत महत्त्वाची. कारण जर निकष डावलून लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्ही घेतला असेल तर आता तुमच्यावर कारवाईची शक्यता आहे. तुम्हाला दिलेले पैसे परत सरकार जमा होऊ शकतात. कारण एका महिलेकडनं 5 महिन्यांचं 7,500 रुपये परत घेण्यात आलेले. धुळे जिल्ह्यातल्या नकाणे गावातल्या एका महिलेनं सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचं चौकशीत निष्पन्न झालं आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे तिला परत करण्यास सांगितले. त्यामुळे आता महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी तर करतोय, मात्र निकषात न बसणाऱ्या अपात्र बहिणींना आता त्यांच्यावर अशा पद्धतीने कारवाई होणार का, पैसे परत घेतले जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर आता राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात 36 जिल्हे 36 रिपोर्टर या वेगवान बुलेटिनमध्ये. फलटणच्या कत्तलखान्याचं पाणी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना तसेच माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं दूषित पाणी नीरा नदीत सोडलं जातंय. त्यामुळे नदी प्रदूषित होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे शेतपीक नापीक झालं असून मासे देखील मृत्यू पावतायत. बीड सरपंच हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी येत्या 7 तारखेला संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्वच प्रमुख रस्ते बंद असतील. सर्वपक्षीय नागरिक मंचच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापुरात ऊस बिल न मिळाल्याने रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. कार्यालयात एकही अधिकारी नसल्याने खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त करण्यात आलाय. गाळप सुरू होऊन 1.5 महिन्यांचा कालावधी लोटला तरी बिल शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचा आरोप होतोय.
विदर्भात तुमसर मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2 दिवसांपासून व्यवहार ठप्प आहेत. माथाडी कामगार, हमाल, मापारी आणि टोपेवाल्यांनी यावेळेस बाजार समितीच्या धोरणावर बहिष्कार घालत 2 दिवसांपासून आंदोलन पुकारले. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून रब्बी पिकांसाठी पाणी सोडावं, त्यासाठी युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. महाड MIDCतील एका फार्मा कंपनीचं बांधकाम खैरेगाव हद्दीमध्ये सुरू आहे. हे काम केलं जाऊ नये असा ग्रामस्थांचा आग्रह आहे आणि यावरून गावामध्ये वाद निर्माण झाला. कंपनी प्रशासनाची गाडी ग्रामस्थांनी रस्त्यातच रोखून धरली. यावेळेस कंपनी प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली. परभणीमध्ये शेत आखाड्यावर दरोडा टाकत दरोडेखोरांनी एका महिलेवर अत्याचार केले. दरोड्यामध्ये पीडितेच्या पतीला आणि सासूला सुद्धा मारहाण करण्यात आलेली आहे. यावेळेस एक जण गंभीर जखमी आहे. लोणावळ्यातील खंडाळा परिसरामध्ये मुंबईतील एक 29 वर्षीय तरुण पर्यटनासाठी गेला होता. हा तरुण निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी थेट पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या दरीमध्ये उतरला आणि हरवला. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने या तरुणाला वाचवलं. तब्बल 6 तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. मुंबई गोवा महामार्गावर विरी रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला. डिझेल संपल्याने रस्त्यामध्ये बंद पडलेल्या स्कॉर्पिओ जीपला टोईंग व्हॅनने जोरदार धडक दिली. अपघातादरम्यान स्कॉर्पिओजवळ उभे असलेले 3 जण ठार झाले आणि 3 जण जखमी आहेत. नाशिकच्या सिडकोजवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झालाय. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. हा संपूर्ण थरार CCTVत कैद झालाय. मुंबईतील धाराशिवमध्ये भीषण अपघात झालाय. एका टँकरने धडक दिल्यानं 6 कार खाडीमध्ये पडलेल्या आहेत. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. यवतमाळवरून पुण्याला जात असताना वाहन चालकाचा डोळा लागल्याने अपघात झालेला आहे. अपघातामध्ये 3 जण किरकोळ जखमी झाले तर स्थानिकांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत करत जखमींना उपचारासाठी यवतमाळ रुग्णालयामध्ये दाखल केले. उल्हासनगरमध्ये भरधाव कारने 3 वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये सुदैवाने 4 वर्षाचा मुलगा वाचलाय. या प्रकरणी स्थानिकांनी कार चालकास पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी 19 वर्षाचा युवक असून त्याच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होतोय. कल्याण पूर्वेच्या तिसगाव परिसरामध्ये भीषण अपघात झाला. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रकने 2 दुचाकींना धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार महिला जखमी झाले. अपघाताचा सगळा थरार CCTVत कैद झालाय. हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 2 कार एकमेकांना धडकल्याने अपघात झाला. या कारमधील 3 जण जखमी आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर उभ्या दुचाकीला डंपरने धडक दिल्याने अपघात घडलाय. या अपघातातील 3 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून पती आणि पत्नी गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस पुढील तपास करतायत. पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी रोडवर चालकाचं नियंत्रण सुटल्याने 3 ते 4 वाहनं एकमेकांवर जोरदार आदळली. सुदैवाने वाहनांचा वेग कमी असल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यानंतर आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते. जगावर पुन्हा एकदा कोरोनासारखं महाभयंकर संकट ओढावलंय आणि कोरोनासारख्याच असलेल्या या नव्या व्हायरसचा सर्वाधिक धोका चिमुरड्यांना आहे. कोरोनाप्रमाणेच घातक असलेला HMPV या विषाणूचा संसर्ग वेगानं होतोय.
आणि 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक प्रकरणे आढळली असून नव्या HMPV नावाच्या व्हायरसमुळे जगाचं टेन्शन आता वाढलेलं आहे। तर या नव्या विषाणूवर कुठलीही लसही उपलब्ध नाहीये, त्यामुळे हा विषाणू आणखीनच घातक ठरण्याची शक्यता आहे। कोरोनासारखा घातक असलेला HMPV व्हायरस आल्याने लहान मुलांना सांभाळण्याची गरज आता निर्माण झालेली आहे। HMPV विषाणूची सर्वाधिक प्रकरणे 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये आढळलेली आहेत। रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्याने या संसर्गाचा धोका सर्वाधिक आहे लहान मुलांना। तर HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसांमध्ये हवेद्वारे प्रवेश करतोय। लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो आणि मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो। ज्या मुलांना आधीच दमा किंवा यासारखे आजार आहेत त्या मुलांना सर्वाधिक धोका आहे। त्यामुळे आता लहान मुलांना सांभाळण्याची गरज निर्माण झालेली आहे। यानंतर आता राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। अमरावतीमध्ये 28 वर्षीय हत्येखोराला पोलिसांनी अटक केलेली आहे। शहरामध्ये प्रभू कॉलनी परिसरामध्ये राहणाऱ्या तरुणाने आपल्या पत्नीची हत्या केली होती आणि मृतदेह घरात लपवून तरुण फरार होता। मात्र पोटगीच्या वादावरून तिची हत्या केल्याचं तरुणाने कबूल केले। दिव्याचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्यावर हल्ला झालेला आहे। अनधिकृत बांधकामावर कारवाई करत असताना घुगेंवर हल्ला करण्यात आला। पोलिसांनी तात्काळ हल्लेखोराला ताब्यात घेतलं। गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक आयुक्त घुगे सुरक्षित असल्याची माहिती आहे। धावत्या राज्यराणी एक्सप्रेसमध्ये तरुणाने तरुणीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपी माविया शेखला अटक केली असून पोलीस पुढील तपास करतायत। नागपूरचा गुंड पवन हिरणवार याच्या हत्या प्रकरणामध्ये नागपूर ग्रामीण पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। गुंड शेखू खान या प्रकरणी मुख्य आरोपी आहे। पवन हिरणवार याच्या भावाने शेखू खानच्या भावाची हत्या केली होती। त्यानंतर शेखू खानने पवन हिरणवारची हत्या केल्याचं प्रकरण समोर आलं। संभाजीनगर पोलिसांनी MIDC वाळुंज परिसरामध्ये परवानगी नसलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू वाहतूक करणारा टेम्पो पकडलाय। तब्बल 72 लाख रुपयाचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। मराठा कर्मचाऱ्यावर अन्याय करणाऱ्या एका टीम लीडरला मनसेनं धू धुतलाय। पुण्यातल्या वाकडेवाडी एअरटेल शोरूम मधली घटना असून शहबाज अहमद नावाच्या टीम लीडरला मनसेनं चांगला चोप दिलेला आहे। एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला हा टीम लीडर धमकावत होता। हिंदीतच बोलायचं, मराठीत बोलला तर काढून टाकेल अशा धमक्या देण्यात आल्या होत्या। तर हिंदू सणांना सुट्या न देणं तसंच गेल्या 3 महिन्यांपासून त्याने मराठी मुलांचा पगारही दिला नव्हता। दरम्यान आता मराठी मुलांनी तक्रार केल्यानंतर या अन्यायाला मनसेनं त्यांच्या स्टाईलने वाचा फोडलेली आहे। येत्या सोमवारपर्यंत या संदर्भात पगार जर केला नाही तर स्वारगेट आणि वाकडेवाडी खराडीतील ऑफिस फोडून टाकणार असा इशारा मनसेनं दिलेला आहे। लोकांशी मी बोललो किंवा ह्या मुलांवर अन्याय करू नका। तुम्ही आपली ही मराठी पोरं कामाला येतात तुमच्याकडे, तुम्ही त्यांचं पेमेंट थांबवतायत, त्यांच्यावर अन्याय करतात, 8 रुपये अन्याय करू नका ही त्यांना विनंती वजा त्यांना सांगितलं होतं। नाही आम्हाला यावं लागेल। तुम मनसे लेके आओ, नहीं तो शिवसेना लेके आओ, कौन सी भी सेना लेके आओ, मैं तुम्हारा पेमेंट नहीं करूंगा। फ्लोर पे हिंदी बात करने का मेरे को हिंदी आता नहीं और तुम सब लोग को टर्मिनेट करके मैं मेरे गांव से यूपी से लोग लेके आऊंगा और यूपी वाले सब लोग इधर काम में भर्ती करूंगा। हे मला समजल्यानंतर मी तात्काळ तिथे गेलो। तर आता पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी असा वाद आपण पाहिलेला आहे आणि एका टीम लीडरनं फक्त हिंदीतच बोलायचं असंच मराठी मुलांना धमकावलं। त्यांचा पगारही जवळपास गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून थांबवून धरला आणि तुम्ही कुणालाही घेऊन या, तुमचा पगार करणार नाही असं त्याने म्हटल्यानंतर आता मनसेनं त्यांच्या स्टाईलनं त्याला उत्तर दिलंय। हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहेत सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले, लाजवाब सुगंध,
लज्जतदार स्वाद आणि वर्षानुवर्ष सर्वोत्तम गुणवत्ता म्हणजे रामबंधू मसाले. रामबंधू माझा टेस्ट पार्टनर. आणि तुमचा? 2 आठवड्यांपासून गायब झालेली थंडी परतली. धुळ्यामध्ये 7 अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद. अपात्र लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकार जमा. योजनेमध्ये निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर कारवाई सुरू. सोशल मीडिया अकाउंटसाठी 18 वर्षाखालील मुलांना घ्यावी लागणार पालकांची परवानगी. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. चीनमधल्या नव्या व्हायरसचा लहान मुलं आणि वृद्धांना सर्वाधिक धोका. चीनमधील परिस्थितीनंतर भारत सरकार अलर्ट मोडवर. रिटायर होणार नाही. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माची मोठी घोषणा. खराब कामगिरीमुळे बाहेर बसण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण. सरपंच हत्या प्रकरणामध्ये सर्वात मोठी कारवाई. फरार 3 पैकी 2 आरोपींना पकडल्याची सूत्रांची माहिती. सिंहमुळे कोल्हापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांची सटकली. रीलला परवानगी देणाऱ्या मुख्याध्यापकाला नोटीस. साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट. मराठवाड्याला 60% पाणी कमी देण्याची शिफारस. गोदावरी अभ्यास गटाचा महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाला अहवाल. वर्धा, यवतमाळ, नांदेड, बीडमधील पिण्याच्या पाण्यामध्ये विषारी पदार्थ. केंद्र सरकारच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर. गिरणी कामगारांना 1 लाख घरं बांधणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. महापालिका निवडणुकांसाठी अजित पवार गटाची तयारी सुरू. संभाजीनगरामध्ये 18 आणि 19 जानेवारीला चिंतन शिबिर. मुंबईमध्ये शुक्रवारी 7 वर्षातील जानेवारीमधला सर्वाधिक उष्ण दिवस. 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मुंबईत आजपासून पुन्हा प्लास्टिक बंदी. कडक हॉटेलसह बाजारांमध्ये सुद्धा झाडाझडती. मुंबई लोकलच्या 3ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान तर हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी 9 दिवसात 16 कोटींहून अधिक दान. सोनं चांदीच्या दागिन्यांचाही समावेश. चीनकडून पुन्हा कुरापत. लडाखमध्ये 2 काउंटिंगची घोषणा. घुसखोरीचा भारताकडून निषेध. नमस्कार. बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बुलेटिनमध्ये खवय्यांसाठी आता सर्वात मोठी बातमी समोर येते. तुम्ही जर पिझ्झा खाताय तर सावधान, कारण तुमच्या पिझ्झामध्ये असू शकतो चाकूचा तुकडा. पिझ्झा खाताय तर तुमच्या जिभेचाच तुकडा पडू शकतोय. हो, हे खरंय. पिंपरी चिंचवडच्या इंद्रायणी नगरमध्ये हे घडलेलं आहे. इंद्रायणी नगरमध्ये राहणाऱ्या अरुण कापसेंनी आपल्या कुटुंबियांसाठी पिझ्झा ऑर्डर केला होता आणि मस्त चीज घातलेला पिझ्झाचा आस्वाद घेत असतानाच अरुण कापसेंच्या दातात तुटलेल्या चाकू घुसलाय. तेव्हा त्यांनाच मोठा धक्का बसला. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र त्यांनी निष्काळजीपणा केला असता तर त्यांच्या जिभेचा नक्कीच तुकडा पडला असता.
जीवाशी खेळ करणाऱ्या पिझ्झा कंपनी विरोधात अरुण कापसे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली असून तुम्ही सुद्धा जर पिझ्झा खात असाल तर सावधान व्हा। 596 रुपयाचा पिझ्झा मी ऑर्डर केला होता। पिझ्झा आल्यानंतर मी ज्यावेळेस पिझ्झा खायला सुरुवात केली त्यावेळेस पिझ्झामध्ये पिझ्झाच्या ब्लेडचा कटरचा तुकडा त्याच्यामध्ये आढळला आणि याच्यामुळे हा माझ्या दातात अडकला होता। याच्यामुळे गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकत होती। नंतर मी जेव्हा त्याला फोटो पाठवले त्यावेळेस तो स्वतः घरी आला माझ्या आणि घरी आल्यानंतर मी माझ्याशी बोलला की नाही नाही हे तुम्ही दाखवू नका, कोणाला करू नका, तुम्हाला काय पाहिजे आमच्याकडून ते सांगा। तर माझी एक विनंती सर्वांना की स्पाईन रोडचा जो चौक आहे डॉमिनोजचा तिथून कोणीही पिझ्झा घेऊ नये, नाहीतर याच्यामुळे गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकते। त्यामुळे आता तुम्ही सुद्धा पिझ्झा खाताना काळजी घ्या, कारण की या पिझ्झामध्ये चाकूचा तुकडा आढळलेला आहे। त्यामुळे पिझ्झा खात असताना तुमच्या जिभेचा तुकडा होणार नाही ना हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर आता ही गंभीर अशी बाब समोर आली असून काही दिवसांपूर्वीच आईस्क्रीम मध्ये सुद्धा बोट निघालं होतं मानवी, त्यानंतर अनेक चॉकलेट सिरप मध्ये सुद्धा उंदराचं पिलू निघालेलं होतं आणि त्यानंतर पिझ्झा मध्ये चक्क चाकूचा तुकडा निघालेला आहे। त्यामुळे तुम्ही जर अन्न बाहेरून मागवताय तर काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी, पाहूयात ते नक्की काय म्हणतात, काय अधिकची माहिती आहे, काय कारवाई करण्यात आलेली आहे। चिंचवड शहरातील इंद्रायणी नगर परिसरामध्ये अरुण कापसे राहतात। काल रात्री त्यांनी एका नामांकित पिझ्झा पुरवणाऱ्या कंपनीकडून ऑनलाईन पिझ्झा मागविला होता आणि त्या पिझ्झामध्ये अक्षरशः पिझ्झा कट करण्याचा जो चाकूचा तुकडा आहे तो आढळून आला आहे आणि या चाकूच्या तुकड्यामुळे अरुण कापसे यांना दुखापत पण होऊ शकली असती। त्यांनी हा सर्व प्रकार त्या पिझ्झा पुरवणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरला सांगितला। सुरुवातीला त्यांना मॅनेजरकडून उडवीची उत्तरं देण्यात आली, मात्र त्यानंतर मॅनेजरने जेव्हा घरी येऊन हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा त्याला देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे। आता या प्रकरणामध्ये पिझ्झा पुरवणाऱ्या कंपनीकडून अरुण कुमार कापसे यांना पिझ्झाचे पैसे परत करण्यात आले आहेत। मात्र जी कंपनी आहे जी नागरिकांच्या आरोग्याची खेळ खेळत आहे अशा कंपनी विरोधात आज अरुण कुमार कापसे हे अन्न व औषध प्रशासन विभागाकडे लेखी तक्रार करणार आहे। जी धन्यवाद गोपाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आता अन्न आणि औषध प्रशासनाकडे या संदर्भातली सविस्तर तक्रार देण्यात आल्याची माहिती समोर येते। मात्र तुम्ही सुद्धा जर बाहेरून अन्न मागवत असाल तर काळजी घेणं महत्त्वाचं आहे। यांतास आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या मुसक्या पोलिसांनी आवळलेल्या आहेत। सुदर्शन घुलेसोबत सुधीर सांगळेलाही पुण्यातून ताब्यात घेण्यात आलंय। त्यामुळे आता फरार असलेल्या तिघांपैकी दोघांना बीड पोलिसांच्या विशेष पथकानं जेरबंद केलेलं आहे। अधिक तपासासाठी त्यांना आता सीआयडीच्या ताब्यात देणार असल्याची माहिती आहे। तर या आरोपींना फरार होण्यासाठी मदत केलेल्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सध्याची महत्त्वाची बातमी, सुदर्शन घुलेला अटक करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विनोद जिरे। विनोद, सुदर्शन घुलेच्या मुसक्या आवळलेल्या आहे, इतर दोन आरोपी कधी सापडणार? नक्कीच जर पाहिलं तर ही सर्वात मोठी बातमी म्हणावं लागेल, कारण की हे फरार 3 आरोपींसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं। राजकीय नेत्यांनी देखील या ठिकाणी मागणी केली होती की या फरार आरोपींना अटक केलं जावं। तर ही सर्वात मोठी बातमी आहे की बीड पोलिसांच्या विशेष पथकाने जे मुख्य आरोपी हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले त्याच्यासह सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून अटक केली आणि त्याचबरोबर या हत्या प्रकरणात आता आरोपींची संख्या जी आहे ती वाढणार असल्याची देखील शक्यता खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। आणि हे जे फरार आरोपी आहेत यांना फरार होण्यासाठी ज्यांनी मदत केली आहे त्यातील एकाला देखील अटक केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। एकूणच आता सध्याला बीड पोलीस हे सीआयडी जे आरोपी पकडलेले आहेत बीड पोलिसांनी ते आरोपी सीआयडींना ते सुपूर्द करणार आहेत आणि सीआयडी हे पुढील तपास करणार आहे। जी धन्यवाद विनोद, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर सुदर्शन घुले याला पुण्यातून अटक करण्यात आलेली आहे। वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर हे 3 आरोपी फरार होते। मात्र आता सुदर्शन घुले याला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले, त्याच्या मुसक्या आवळल्यात। गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात चौकशी सुरू होती। जवळपास 7 ते 8 पथकं पोलिसांनी केली होती आणि त्यानंतर सुदर्शन घुले याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। तर सरपंच हत्या प्रकरणात ही मोठी कारवाई करण्यात आली। सुदर्शन घुलेला अखेर अटक करण्यात आलेली। यापुढे 2 आरोपी नक्की कधी सापडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यासह राज्यातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून।
सरपंच हत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने रात्री उशिरापर्यंत चौघांची कसून चौकशी केली. घटनेच्या दिवशी सुदर्शन घुलेचा संपर्क झाल्याचं तसंच पैसे पुरवल्याचं संशयावरही चौकशी झाली आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणाचा पूर्णपणे तपास होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे अशी मागणी शरद पवार गटाचे माजी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केलेली आहे. वाल्मिक कराडच्या जवळकीमुळे जनता मुंडेंचा राजीनामा मागत असल्याचं शिंगणे म्हणतात. मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवारांकडे केली आहे. सरपंच संतोष देशमुख प्रकरणामुळे मराठा नेत्यांची कोंडी झाल्याची भावना मराठा नेत्यांनी व्यक्त केली आहे आणि याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाला मोठा फटका बसण्याची भीती आमदारांना आहे. त्यामुळे अजित पवार नक्की काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. नरेंद्र मोदींनी अजमेर दर्ग्यावर चढवण्यासाठी चादर पाठवली, मात्र हिंदू सेनेच्या अध्यक्षांनी त्यांच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्ग्यावर चादर चढवण्यापासून थांबवा अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे. धारावीतील 1.25 लाखांपेक्षा अधिक अपात्र झोपडपट्टीधारकांना घरं मिळावीत असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. तर फक्त पात्र झोपडपट्टीधारकांना घरं देणार होतं, परंतु महायुती सरकारनं सर्वांना घरं देण्याचा निर्णय घेतल्याचंही शिंदे म्हणाले. घरं देण्याचा निर्णय घेतल्याचं शिंदे म्हणाले असून आता माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आपला राजीनामा पाठवलेला आहे. यावेळेस पदावर राहून मला आंदोलन करता येणार नाही आणि दिव्यांगांची बेईमानी शक्य नसल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. यावेळेस सुरक्षा काढून घेण्याबाबतही आवाहन त्यांनी केलेलं आहे. काँग्रेसकडून दिल्लीच्या कालकाजी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. कालकाजीतून काँग्रेसने अलका लांबा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर अलका लांबा यांची लढत आपच्या मुख्यमंत्री अतिशी यांच्याशी होणार आहे. कामे करा अथवा निलंबनाला सामोरं जा असा इशारा देत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील अधिकाऱ्यांचा तास घेतलाय. पुण्यातील रुग्णालयातील अस्वच्छतेवरनं आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली. येरवडातील प्रादेशिक मनोरुग्णालयाला आरोग्यमंत्री आंबेडकरांनी आज भेट दिली. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्याचे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. नंदुरबारमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने मंत्री जयकुमार रावल यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. एसबी पोलीस आपल्यावर नजर ठेवत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे. आव्हाडांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद सुरू असताना साध्या वेशातील पोलीस परिषदेमध्ये घुसले आणि आव्हाडांनी केलेल्या आरोपांनुसार पोलिसांनी पत्रकार परिषदेचं चित्रीकरणही केलंय. या घटनेसंदर्भात आता आव्हाडांनी संताप व्यक्त केलाय. देवेंद्र फडणवीस माऊलींचा आशीर्वाद घेण्यासाठी आळंदीत पोहोचले होते. यावेळेस ग्रामस्थांकडून इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्यासाठी फडणवीसांना निवेदन देण्यात आलं. फडणवीसांनी इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले. सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी नारायणगाव इथं स्मारक उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे. स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचं सुद्धा फडणवीसांनी सांगितलं. धुळे जिल्ह्यातल्या नकाणे गावातल्या एका महिलेनं सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचं चौकशीत निष्पन्न झालं. निकष डावलून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याचं कारवाईमध्ये होणार असल्याची शक्यता आहे. एका महिलेकडनं 5 महिन्यांचे 7,500 रुपये परत घेण्यात आलेले. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या निकषावरून आता राज ठाकरेंनी महायुती सरकारला टोला लगावलाय. निवडणुकीच्या आधी सरसकट बहिणी लाडक्या होता आणि आता बहिणींना आवडती आणि लाडकी अशी विभागणार असल्याचं दिसतंय. असा टोला यावेळेस राज ठाकरे यांनी लगावलाय. सातपुड्यातील डोंगर रांगेमध्ये आता पुन्हा एकदा तापमानामध्ये घट होताना दिसते. सातपुड्यामध्ये तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसवरून 9 अंश सेल्सिअसच्या खाली घसरलाय. वाढत्या थंडीमुळे पुन्हा सातपुड्यामध्ये शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहेत.
राज्यामध्ये थंडी पुन्हा परतली आहे. येत्या 24 ते 48 तासांमध्ये तापमानामध्ये सरासरी 3 ते 4 अंशांची घट झाल्याचा अंदाज आहे. याचा सर्वाधिक परिणाम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात होणार आहे, तर कोकणात तापमानामध्ये फारशी घट अपेक्षित नाहीये. तर मुंबई आणि उपनगरामध्ये संध्याकाळी तापमानामध्ये घट दिसेल. जळगावमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये पारा 3 अंशांनी घसरलाय. काल 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर पुढच्या आठवड्यामध्ये तापमानामध्ये आणखीन घट होण्याची शक्यता आहे. शहरामध्ये किमान तापमान 8 ते 11 डिग्री सेल्सिअस राहील असं हवामान खात्याने वर्तवलंय. देशभरातील जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे, तर उत्तर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहण्याचं हवामान खात्याने वर्तवलंय. राजधानी नवी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये थंडीमुळे धुक्याची चादर पसरली. याचा दिल्लीमध्ये येणाऱ्या आणि दिल्लीतून निघणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. तब्बल 24 रेल्वे गाड्या उशिरेने धावत असून विमान वाहतुकीवरही धुक्याचा परिणाम जाणवतोय. दिल्लीला थंडीचा येलो अलर्ट यावेळेस देण्यात आलेला आहे. भोपाळ वायू दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या युनियन कार्बाइड विरोधात पुन्हा आंदोलन पेटलेले. यावेळेस दोघांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली आहे. मालवणी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत पोलीस अधिकारी रावसाहेब शिंदे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. रावसाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर अहमदनगर संगमनेर इथं अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मालवणी पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळते. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दुचाकी विक्री करताना ग्राहकांना 2 हेल्मेट देण्याची सक्ती शोरूम मालकांना केलेली आहे. अपघातामध्ये जीवितहानी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्यांनी यासंबंधी पत्रक देखील प्रसिद्ध केलंय. राज्यामध्ये महावितरण कंपनीने आता स्मार्ट विद्युत मीटर बसवण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवात वाशिम जिल्ह्यामध्ये झाली. स्मार्ट मीटरने वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक युनिटचा हिशोब मोबाईलवर मेसेजद्वारे मिळणार आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूरचा प्रवास फक्त 8 तासात पार करता येणार आहे. 76 किलोमीटरचं काम अंतिम टप्प्यात आलं असून या टप्प्याचं उद्घाटन फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. हा महामार्ग महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी एक निर्णायक पाऊल ठरणार आहे. मध्य रेल्वेवरील CSMT येथे फलाट विस्तारीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेसला फटका बसलेला आहे. या गाड्या 31 जानेवारीपर्यंत CSMT ऐवजी ठाणे आणि दादरपर्यंतच धावणार आहेत. येत्या 4 महिन्यांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. त्यातच आता पुण्यावरनं मुंबई गाठण्यासाठी लागणाऱ्या वेळामध्ये किमान अर्ध्या तासाचा फरक पडणार आहे. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचं काम जवळपास 90% पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेकडून रविवारी कामशेत ते तळेगाव या रेल्वे स्थानकांदरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. रविवारी सकाळी 11:05 पासून ते दुपारी 3:35 हा ब्लॉक असेल. या कालावधीमध्ये 6 एक्सप्रेस गाड्या उशिराने धावतील, तर 5 लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत. 2 वर्षांच्या संघर्षानंतर नागपूर मडगाव एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी रेल्वे स्थानकामध्ये थांबा देण्यात आलाय. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून या एक्सप्रेसला सावंतवाडीमध्ये थांबा देण्याची मागणी करण्यात आली असून त्यानंतर आता नागपूर मडगाव एक्सप्रेस सावंतवाडी स्थानकामध्ये थांबताच तिचं जंगी स्वागत करण्यात आलं. अकोला शहरातला न्यू तापडिया नगराला जोडणाऱ्या बिर्ला रेल्वे गेट आजपासून पुढील 8 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे. अकोला शहरामध्ये येण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्यामुळे नागरिकांचे हाल होणार आहे. आता त्यांना 6 किलोमीटरचा फेरा पार करत अकोला शहरात यावं लागणार आहे. यानंतर आता बातमी आहे तुमच्यासाठी महत्त्वाची. तुमचं वय जर 18 वर्षांपेक्षा कमी आहे आणि तुम्हाला सोशल मीडियावर अकाउंट ओपन करायचंय तर त्यासाठी तुमच्या पालकांची परवानगी आता गरजेची असणार आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर तुमचं अकाउंट आहे, मात्र तुमचं वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे, तर मग आता तुम्हाला पालकांची, आई वडिलांची परवानगी गरजेची आहे.
जर आईवडिलांनी परवानगी नाकारली तर तुमचं इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट बंद होऊ शकतं. 18 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर अकाउंट उघडण्यासाठी पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. केंद्र सरकारने तसा मोठा निर्णय घेतला असून आता केंद्र सरकारकडनं तसा कायदाही करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने त्यासाठी 18 फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना मागवलेल्या आहेत. तर त्या इंस्टाग्राम फेसबुक वापरण्यासाठी आईवडिलांची परवानगी आवश्यक ठरणार आहे. 18 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया अकाउंट उघडण्यासाठी पालकांची परवानगी अनिवार्य असेल. ई कॉमर्स, सोशल मीडिया, गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकारचा कायदा तयार होणार आहे. तर आईवडिलांनी खरंच परवानगी दिली आहे का हे सोशल मीडिया कंपनीला सुनिश्चित करावं लागणार आहे. कोणतेही उल्लंघन झाल्यास संबंधित कंपनीवर 250 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.